नमस्कार. आज आपण एका गंभीर प्रश्नावर चर्चा करणार आहोत. कोणत्याही विषयावर भाष्य करण्याच्या आधी त्या विषयाचं चांगलं ज्ञान असावं हे फार कमी लोकांना समजलेलं असतं. उच्च शिक्षितांना देखील बहुतेकांना ही गोष्ट समजलेली नसते. बालिशपणे वक्तव्य करणे, निराधार बोलत राहणे ही सवय असते. राज्यकर्त्यांचा तर विषयच नाही, कारण अभ्यास करावा लागतो हीच गोष्ट त्यांना माहिती नाही. देशाचा इतिहास माहिती नाही, देशातील धर्माचे तत्वज्ञान माहिती नाही, भारतीय संस्कृतीबद्दल माहिती नाही, भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाबद्दल माहीत नाही, आणि हे लोक राज्यकर्ते असतात. आपला कोणी आजोबा पंजोबा प्रस्थापित असतो, राज्यकर्ता असतो, वारसा हक्काने यांना पदे मिळतात. त्यामुळे यांना अभ्यासाची गरज पडत नाही. आधी पद मिळतं आणि त्या पदावर असताना ज्या पद्धतीची वक्तव्य ही मंडळी करतात त्याचा परिणाम आजच्या तरुण पिढीवर आणि आजच्या समाजावर होताना दिसतो. अनेक वेळेस आम्ही असं ऐकलं की स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा अनेक इतर महानुभावांबद्दल, महात्म्याबद्दल नको ती वक्तव्य होताना आपण ऐकतो. आज आपण वीर सावरकरांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांनी कारागृहातून सुटका करून घेण्यासाठी माफी मागितली. हे बोलणारे अत्यंत बालिश, ज्यांचा अजिबात अभ्यास नाही असे लोक आहेत. दुर्दैवाने ते उच्च पदस्थ आहेत आणि त्यांच्या मागे चालणारे, त्यांना आदर्श मानणारे पण लोक या देशात आहेत. ते असं गृहीत धरतात की आपल्या नेत्याचा अभ्यास आहे, परंतु दुर्दैवाने तसं नाही. मित्रहो, आपण अभ्यास करा. आपण कोणत्याही पक्षाचे असाल, आपण कोणत्याही धर्माचे असताल, आपला आदर करूनही मला हे सांगावं वाटतं की कोणत्याही मोठ्या माणसांबद्दल आपल्यासारख्या संसारी माणसांनी काहीही बोलू नये. इतिहास वाचावा, खरा इतिहास जो असेल तो वाचावा, त्यावरून आपलं मत बनवावं. त्याच्यातल्या अनेक उत्तम गोष्टी इतरांना शेअर कराव्यात. त्याच्याने समाजभान निर्माण होईल, राष्ट्रनिष्ठा निर्माण होईल, हा समाज समर्थ बनेल. ज्यावेळेस आम्ही असं वक्तव्य ऐकलं की वीर सावरकरांनी कारागृहातून सुटका करून घेण्यासाठी माफी मागितली, हे वक्तव्य केवळ मीडियात आपलं नाव हवं, आपलं कोणी दखल घेत नाही. ज्यावेळेस आपली कोणी दखल घेत नाही अशा वेळेस कोणीतरी महापुरुषाच्या चरित्राचं हनन करण्याचं काम हे बालिश लोक करत असतात. आपल्यातला असा एक बालिश की जो आपलं मत जॉर्ज सोरेस अमेरिकेतला काय म्हणतो, डीप स्टेट मीडिया काय म्हणतो, यावरून आपलं मत बनवतो आणि ते या देशात आल्यानंतर बोलतो. हा कधीही राष्ट्रभक्त असल्यासारखं वाटत नाही, हा राष्ट्रनिष्ठ असल्याचं दिसत नाही. याचं नावावर कोणतंही समाजकारण नाही. असं असताना हा बरळत असतो. आणि यासाठी आम्ही सावरकरांचं चरित्र वाचलं आणि चरित्र लिहिलं. यात कुठेही असं दिसत नाही की त्यांनी, म्हणजे वीर सावरकरांनी सुटकेसाठी कुठे माफी मागितली. माफी मागण्याचा प्रश्नच नाही. ते वीर सावरकर होते. अत्यंत विवेकी, विज्ञाननिष्ठ, धाडसी
असं हे व्यक्तिमत्व 27 वर्ष, 14 वर्ष अंदमानात आणि त्यानंतर भारतात पाठवल्यावर 13 वर्ष स्थानबद्ध रत्नागिरीत. संपूर्ण देशभरातील लोकांना वाटू लागलं होतं की सावरकरांची मुक्तता व्हायला हवी, त्यांना आकारण डांबून ठेवण्यात आलेलं आहे. आणि यासाठी काँग्रेसने सुद्धा 1927 साली कोकोनाडा इथं जे काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं त्याच्यात अध्यक्षांनीच ठराव आणला आणि इंग्रज सरकारचा निषेध केला. त्यात मागणी करण्यात आली की सावरकरांची मुक्तता व्हावी. त्यानंतर ज्या हालचाली झाल्या त्यातून एक अंडरस्टँडिंग बनलं. सावरकरांनाही विश्वासात घेतलं गेलं की अशा तऱ्हेच्या काही अटी टाकून मुक्तता होऊ शकते. त्या अटी अगदीच किरकोळ आहेत की त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याबाहेर परवानगीशिवाय जाऊ नये ही पहिली अट, आणि रत्नागिरीत किंवा रत्नागिरी सोडताना कुठलीही सभा सामुदायिक कार्यक्रमात परवानगीशिवाय सहभागी होऊ नये, या 2 अटी आहेत. मग ह्या अटी म्हणजे माफी आहे का? अजिबात नाही. आपण हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतो, याचिका हा शब्द आहे. मग ती माफी आहे का? नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्यावर अन्याय होत आहे, त्यावेळेस आपण न्यायालयाने हस्तक्षेप करून न्याय द्यावा अशी आपली त्या ठिकाणी मागणी असते. ते जसं आहे त्या पद्धतीने ही गोष्ट आहे. मित्रहो, या बालिश लोकांनी सावरकरांचा अभ्यास करणं तर हे यांच्या जन्मात शक्य नाही, आणि केला तरी जोपर्यंत तुम्ही निर्मळ मनाने एखादं चरित्र वाचत नाही ते पोचत पण नाही आणि समजत पण नाही. अहो, या एका मूर्खाने, जो फार मोठा काँग्रेसचा नेता समजला जातो, त्याने परदेशात भाषण करताना अलीकडे असं म्हटलं की गांधींना लंडनमध्ये ट्रेनमधून फेकून देण्यात आलं. त्यांनी कमीत कमी ज्या आधारावर काँग्रेस उभी आहे त्या महात्मा गांधींचं चरित्र तर वाचावं. वीर सावरकर वाचल्यानंतर लक्षात येतं की राष्ट्रभक्ती काय असते, राष्ट्रनिष्ठा काय असते. स्वातंत्र्य प्राप्त व्हावं यासाठी आयुष्याची अत्यंत महत्त्वाची 27 वर्ष देशाला अर्पण करणं हे असामान्य काम आहे. आपल्यासारख्या संसारी माणसांनी 2 दिवस सामुदायिक कामासाठी देऊन बघावं. जे आपल्याला कोणत्याही बाबतीत अशक्य आहे त्याबाबत अकारण बोलू नये हे जास्त चांगलं. त्यामुळे आपण सर्वसामान्य माणसांनी एक नक्की ठरवून घ्यावं की कोणत्याही महापुरुषांबद्दल टीका टिप्पणी आपण करू नये. अभ्यास करावा, इतिहास वाचावा, खरा इतिहास. आपल्या ज्ञानात भर पडेल, आणि ज्ञान हेच सामर्थ्य आहे. ज्यावेळेस असं ज्ञान खूप लोकांना होईल त्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचेल आणि अज्ञानाचा अंधार दूर होईल. या देशाला ज्ञानाची तातडीची गरज आहे असं नम्रपणे सांगावं वाटतं. वीर सावरकरांना साष्टांग दंडवत करून मी थांबतो.